नमस्कार मंडळी, प्रोग्रामिंग इज अन आर्टमध्ये अगदी मनापासून स्वागत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये लिंक लिस्टचा प्रोग्राम लिहिलेला होता. लिंक लिस्ट कशी क्रिएट करायची ते आपण पाहिलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण क्लासमध्ये कन्स्ट्रक्टर कॉल केलेला होता. सो आपण आता ह्या व्हिडिओमध्ये कन्स्ट्रक्टर म्हणजे नक्की काय ही संकल्पना आपण बघूयात. सो आपला आजचा विषय आहे कन्स्ट्रक्टर्स इन जावा. ठीक आहे, सो आपण पाहूया. ओके, सो इथे आता मी काय लिहिलेलं आहे की कन्स्ट्रक्टर इज अ ब्लॉक ऑफ कोड्स सिमिलर टू द मेथड. आपल्याला मेथड म्हणजे काय हे माहिती आहे. मेथड म्हणजे सिम्पल लँग्वेजमध्ये किंवा सी प्रोग्रॅमिंगमध्ये फंक्शन्स. ठीक आहे, सो फंक्शन किंवा मेथड काय असतं तर ब्लॉक ऑफ कोड असतो ज्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स लिहिलेल्या असतात. एखादं पर्टिक्युलर काम करणं हे त्या मेथडमध्ये किंवा त्या फंक्शनमध्ये लिहिलेलं असतं. तर कन्स्ट्रक्टर हा सिमिलर टू मेथड त्याच्या मेथडसारखाच असतो. ठीक आहे, आणि तो कधी कॉल केला जातो तर इट इज कॉल्ड व्हेन ॲन इन्स्टन्स ऑफ द क्लास इज क्रिएटेड. आता इन्स्टन्स म्हणजे सोप्या शब्दात ऑब्जेक्ट. जेव्हा क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट केलं जातं तेव्हा कन्स्ट्रक्टर कॉल केला जातो. ॲट द टाईम ऑफ कॉलिंग द कन्स्ट्रक्टर मेमरी फॉर द ऑब्जेक्ट इज ॲलोकेटेड इन मेमरी. जेव्हा ऑब्जेक्टला मेमरी देण्याची वेळ येते, मेमरी ॲलोकेट करण्याची वेळ येते तेव्हा कन्स्ट्रक्टर कॉल केला जातो. आणि त्याचबरोबर इट इज अ स्पेशल टाईप ऑफ मेथड दॅट इज यूज टू इनिशियलाइज द ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्टला व्हॅल्यूज देण्यासाठी ह्या कन्स्ट्रक्टरचा उपयोग होतो. जेव्हा आपण ऑब्जेक्ट न्यू ह्या कीवर्डनी जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा ॲटलिस्ट वन कन्स्ट्रक्टर हा कॉल केला जातो. ॲटलिस्ट एक तरी कन्स्ट्रक्टर कॉल केला जातो. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे, आपण शिकलेलो आहोत ऑब्जेक्ट्स कसे क्रिएट करतात. न्यू हा कीवर्ड आपल्याला वापरावा लागतो. ठीक आहे, आता इथे मी प्रोग्राम लिहिलेला आहे. तर इथे मी काय केलं आहे बघा, तर एक डेमो नावाचा क्लास मी लिहिलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये हा जो डेमो शब्द मी इथे लिहिलेला आहे आणि त्याच्या पुढे 2 सर्क्युलर ब्रॅकेट्स लिहिलेल्या आहेत. हा डेमो हा जो शब्द आहे किंवा इथे ही जी मेथड दिसते आहे त्याला कन्स्ट्रक्टर असं म्हणतात. तर तो इथे मी कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे जो जेव्हा ह्या क्लासचं इथे ऑब्जेक्ट बघा, मी इथे ऑब्जेक्ट क्रिएट केलेला आहे तेव्हा हा कन्स्ट्रक्टर कॉल केला जाईल. आणि तो कन्स्ट्रक्टर कसा लिहायचा तर त्याच्या आतमध्ये सुपर नावाचा कीवर्ड लिहावा लागतो. सुपर त्याच्या पुढे 2 सर्क्युलर ब्रॅकेट सेमिकोलन असा शब्द लिहायला लागतो आणि त्याच्या आतमध्ये जे काम करायचं आहे म्हणजेच आता इथे मी फक्त एक प्रिंटचं स्टेटमेंट लिहिलेलं आहे. तर आपल्या केसमध्ये ज्या आपल्या प्रोग्रॅमनुसार जे व्हॅल्यूज द्यायच्या असतील व्हेरिएबल्सना ऑब्जेक्टमधल्या तर ते सगळं काम आपण ह्या कन्स्ट्रक्टरमध्ये करत असतो. ठीक आहे, सो असा मी इथे कन्स्ट्रक्टर लिहिलेला आहे. आणि मग इथे मी मेन फंक्शनमध्ये आल्यानंतर इथे मी हे ऑब्जेक्ट क्रिएट केलं आहे आणि न्यू हा कीवर्ड वापरून ते क्रिएट केलेलं आहे. सो हे जेव्हा स्टेटमेंट कंपायलरला मिळेल तेव्हा आपोआपच त्याच्या कन्स्ट्रक्टरकडे तो जाईल आणि त्याच्या आतमध्ये आता त्या कन्स्ट्रक्टरमध्ये मी एक system.out.println हे प्रिंटचं स्टेटमेंट लिहिलेलं आहे आणि मेसेज असा आहे की वेलकम टू प्रोग्रॅमिंग इज ॲन आर्ट. ठीक आहे, सो ही लाईन एक्झिक्यूट होईल आणि हा मेसेज प्रिंट होईल. सो असं ह्या प्रोग्रॅमचं आउटपुट येईल. बघा, आउटपुटला हे वाक्य आपल्याला दिसेल, हे स्टेटमेंट आपल्याला दिसेल. ठीक आहे, आता फक्त मग आपण म्हटलं की कन्स्ट्रक्टर हे मेथड सारखे असतात, पण मग त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे एक्झॅक्टली ते बघूयात. की कन्स्ट्रक्टर्स मस्ट हॅव द सेम नेम ॲज द क्लास within which it is defined. It is not necessary for the method in Java. कन्स्ट्रक्टरचं जे नाव आहे ते क्लासचंच नाव असलं पाहिजे ज्या क्लासमध्ये ते लिहिलेले आहेत किंवा ज्या क्लासमध्ये ते लिहिलेले आहेत त्या क्लासचं नावच कन्स्ट्रक्टरचं नाव असलं पाहिजे. व्हेरॅज मेथड्ससाठी असं नसतं. मेथडला आपण स्वतः जे नाव देतो ते चालतं, क्लासचंच नाव असलं पाहिजे असं नाही. ठीक आहे, नंतर काय लिहिलेलं आहे, कन्स्ट्रक्टर्स डू नॉट रिटर्न एनी टाईप व्हाईल मेथड्स हॅव द रिटर्न टाईप ऑर व्हॉइड इफ डज नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू.
म्हणजे कन्स्ट्रक्टर काहीही रिटर्न करत नाही. व्हेअर ॲज मेथडला रिटर्न टाईप असतो आणि ते पर्टिक्युलर मेथड जर काही रिटर्न करत नसली तर आपल्याला व्हॉइड लिहावं लागतं कीवर्ड. ठीक आहे. आणि अजून काय आहे तर कन्स्ट्रक्टर्स आर कॉल्ड ओनली वन्स ॲट द टाईम ऑफ ऑब्जेक्ट क्रिएशन व्हाईल मेथड्स कॅन बी कॉल्ड एनी नंबर ऑफ टाईम्स. मेथड आपल्याला अर्थातच मेथडच्या आतमध्ये काही पर्टिक्युलर जे आपल्याला काम करायचं आहे त्याची स्टेटमेंट्स आपण लिहिलेली असतात. सो प्रोग्रॅममध्ये जेव्हा जेव्हा ते काम करायचं असेल तेव्हा आपण मेथड्सना कॉल करतो मोर दॅन वन्स. व्हेअर ॲज कन्स्ट्रक्टर जेव्हा फक्त ऑब्जेक्ट क्रिएट होतं तेव्हाच फक्त कॉल केलं जातं. आता ही सगळी संकल्पना नीट समजण्यासाठी मी एक उदाहरण इथे लिहिलेलं आहे. स्टुडंट नावाचा क्लास मी घेतलेला आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी डोळ्यासमोर आणा, त्याच्याविषयी प्रोग्रॅममध्ये आपल्याला लिहायचं आहे. त्याच्यासाठी मी स्टुडंट नावाचा क्लास लिहीन. तर त्या क्लासमध्ये कोणती व्हेरिएबल्स असतील तर नाव, आडनाव, त्याची इयत्ता, म्हणजेच मी इथे लिहिलेलं आहे नेम, सरनेम, स्टँडर्ड, ही त्याची व्हेरिएबल्स असतील. ठीक आहे. कारण त्या व्हेरिएबल्समध्ये आपण त्याची माहिती स्टोअर करणार आहोत. सो स्टुडंटविषयी जेव्हा बोलू तेव्हा ह्या सगळ्या त्याचे व्हेरिएबल्स असू शकतात. आता ह्या क्लासचे जेव्हा ऑब्जेक्ट्स आपण तयार करू तेव्हा म्हणजेच दॅट इज स्टुडंट विल नाव एक्झिस्ट इन कम्प्युटर्स मेमरी. ऑब्जेक्ट्स तयार करतो म्हणजे ॲक्च्युअली मेमरी ॲलोकेट केली जाते त्या पर्टिक्युलर क्लासच्या ऑब्जेक्टसाठी. ठीक आहे. सो तेव्हा ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या आपल्याला डिफाईन कराव्या लागतील. तेच मी इथे लिहिलेलं आहे की असं स्टुडंट नावाचं ऑब्जेक्ट असूच शकत नाही ज्याच्यामध्ये काही इन्फॉर्मेशन नाही. तेच मी इथे लिहिलेलं आहे. द आन्सर इज नो. सो कन्स्ट्रक्टर्स आर यूज टू असाइन व्हॅल्यूज टू द क्लास व्हेरिएबल्स ॲट द टाईम ऑफ ऑब्जेक्ट क्रिएशन. आणि हे आयदर एक्सप्लिसिटली डन बाय द प्रोग्रामर, आयदर आपण स्वतः करतो कारण आपल्याला काही विशिष्ट व्हॅल्यूज सेट करायच्या असतात, ऑर बाय जावा इटसेल्फ. हे जावा करतच असतं. जर आपण एक्सप्लिसिटली कन्स्ट्रक्टर नाही लिहिला तर जावा स्वतःहून कन्स्ट्रक्टर क्रिएट करतच असतो जेव्हा जेव्हा आपण ऑब्जेक्ट्स क्रिएट करतो तेव्हा. ठीक आहे. आणि आता आपण टाईप्स बघून घेऊयात कन्स्ट्रक्टरचे की त्या 3 टाईप्सचे कन्स्ट्रक्टर असतात जावामध्ये. तर डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर असतो म्हणजे जो आपण म्हटलं की आपण जेव्हा एक्सप्लिसिटली कन्स्ट्रक्टर क्रिएट करत नाही तेव्हा डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर वापरला जातो. आणि बाकीचे 2 आहेत पॅरामीटराइज्ड कन्स्ट्रक्टर आणि कॉपी कन्स्ट्रक्टर. हे 2 वेगळे अजून 2 टाईप आहेत. असे 3 प्रकारचे कन्स्ट्रक्टर्स जावामध्ये आहेत. सो हे आपण आत्ता ह्या व्हिडिओमध्ये ह्या टाईप्समध्ये डिटेलमध्ये माहिती आपण ह्या टाईप्सची घेतलेली नाही आहे. सो आपण इंट्रोडक्शन घेतलेली आहे कन्स्ट्रक्टर म्हणजे काय. ठीक आहे. सो तुम्ही पुन्हा व्हिडिओ पहा. तुम्हाला समजलं आहे का, माहिती सगळी समजली आहे का कन्स्ट्रक्टरविषयी. प्राथमिक माहितीच आहे. तुम्हाला कळली आहे का मला नक्की सांगा कमेंट करून. आणि आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. थँक्यू.